नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग रविवारचा आहे, पण मी तो आज पोस्ट करते. रविवारी यांना सुट्टी होती म्हणून आम्ही श्रीकृष्णांच्या मंदिरामध्ये गेलो होतो. तसं हे मंदिर मी फर्स्ट टाईम पाहिलं. याआधी कधी मला हे मंदिर माहिती पण नव्हतं आणि मी कधी गेलेले पण नाही. इंस्टाग्रामवर रील पाहिली होती म्हणून गेलो. पण रीलमध्ये जेवढं सुंदर हे मंदिर दिसत होतं ना, त्यापेक्षाही जास्त रिअलमध्ये सुंदर आहे. तुम्ही नक्की या मंदिराला एकदा तरी व्हिजिट करा. हे मंदिर बायपास जवळ आहे आणि हे मंदिर बाहेरून जेवढं भारी आहे त्यापेक्षाही आतमध्ये सुंदर आहे. आणि इथली जी श्रीकृष्णांची मूर्ती आहे ना, ती पण एवढी सुंदर आहे की कोणी पण त्या मूर्तीच्या प्रेमामध्ये पडून जाईल. मंदिरामध्ये खूप शांत वातावरण होतं आणि आम्ही सकाळच्या टाईमला गेलो होतो तर गर्दी पण नव्हती आणि शांत असं वाटत होतं. श्रीकृष्णांची मूर्ती तर इतकी सुंदर सजवलेली होती ना, असं वाटत होतं की श्रीकृष्ण रिअलमध्ये आहे की काय. आणि जर तुम्हालाही श्रीकृष्णाचं हे मनमोहक रूप पाहायचं असेल ना, तर तुम्ही पण नक्की एकदा तरी या मंदिरामध्ये येऊन जा. खरंच खूपच सुंदर मंदिर होतं आणि त्यापेक्षाही सुंदर मंदिरामध्ये असलेली ही श्रीकृष्णांची मूर्ती. या मंदिराबरोबरच इथे एक श्रीकृष्ण माध्यमिक शाळा व वृद्धाश्रमसुद्धा आहे. हे वृद्धाश्रम आणि शाळा महानुभव ट्रस्ट चालवते. आता हे मंदिर बायपासकडं होतं आणि साताऱ्याच्या साईडला सुद्धा होतं, म्हणजे सातारा तिथनं जास्त काही अंतर नव्हतं. मग हे बोलले की चला आपण आता आलोच इकडे, तर आपण साताऱ्याला जाऊन खंडोबाचं दर्शन पण घेऊन घेऊ. आणि रविवार पण होता म्हणून आम्ही मग ते श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्याच्यानंतर साताऱ्याला खंडोबाचं दर्शन घ्यायला गेलो होतो. तसं आमचं खूप दिवसापासून चालू होतं की सानूला साताऱ्याला खंडोबाच्या दर्शनाला न्यायचं. कारण जेव्हा सानू झाली होती ना, म्हणजे ती लहान होती एकदम, तेव्हा आम्ही गेलो होतो सगळे साताऱ्याला. पण इतकी गर्दी होती ना आणि सानू एकदम छोटी होती, 3 महिन्याची काहीतरी होती. त्याच्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन रिटर्न आलो होतो. आणि मग खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होतं जाऊ पण काही जाणं होत नव्हतं. आणि आज घरून निघताना माहिती पण नव्हतं की आम्ही खंडोबाच्या दर्शनाला जाऊ म्हणून. यांना माहिती असेल काय माहिती, पण मला काही माहिती नव्हतं. कारण हे श्रीकृष्णाचं मंदिर तिकडच्याच एरियामध्ये येतं, हे मला काही माहिती नव्हतं. मी श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये पण फर्स्ट टाईमच गेली होती. साताऱ्याला तसं भरपूर वेळेस गेलेले, पण सानूला न्यायचं होतं दर्शनाला, पण काही गेलो नाही. आणि आज अचानकच ठरलं, ऑन द स्पॉट प्लॅन झाला आणि आम्ही साताऱ्याला पण दर्शनाला गेलो. मग खंडोबाचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्ही घरी आलो. तर असा संपवला आम्ही रविवारचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.